तरुण उद्योजकांना जर तुम्हाला आता काही सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्या? तरुण उद्योजकांना बघा, एक महाराष्ट्रामध्ये बोलतोय तर मराठी हा शब्द नक्कीच वापरला जातो. मराठा म्हणजे हा जातीवाचक विषय होतो. पण मराठा नाही, मी मराठी बोलतो. माझ्या हिशोबाने मराठीची व्याख्या अशी, आम्ही जातपात अजिबात मानत नाही. तर मराठीची व्याख्या अशी आहे की जो महाराष्ट्रात जन्माला आलाय आणि जो मराठी बोलतो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी माझ्या हिशोबाने तो मराठी. तर मराठी लोकांना एक गोष्टीसाठी हिनवलं जातं, हे लहानपणापासून ऐकत आलोय की तुम्ही व्यवसाय नाही करू शकत. तर माझं असं म्हणणं आहे की तरुणांनी एकत्र येऊन मोठे व्यवसाय करण्याचं स्वप्न बघावं. जास्तीत जास्त तरुणांनी एकत्र यावं आणि व्यवसाय मोठे करावे. एकटा किंवा 2 लोक पुढे जायचा प्रयत्न करतील तर कुठंतरी अडचणीत येतील. पण 10, 12, 15, 20 लोकांची जर संघटना असेल, ग्रुप असेल, तर नक्कीच यश मिळतं. तुम्हाला काहीतरी वेगळं येतं, माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं येतं, तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळं येतं. कोण फायनान्स सांभाळील, कोण मार्केटिंगचा पार्ट पाहिल, कोण टेक्निकल गोष्टी पाहिल, कोण अजून बाजारातनं बऱ्याचदा कॉन्टॅक्ट्स हा खूप मोठा विषय असतो. डेटा कॉन्टॅक्ट्स ह्याला म्हणतोय, हेच सगळ्यात मोठं आहे. तर ते आणणारा कोणतरी वेगळा असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकाकडे नसतात आणि व्हॅलेंटिनाचं असतेच आहे, म्हणून आपण चांगल्या पद्धतीने एक्सपांड करतोय आणि अजून ग्रो करतोय. तर तरुणांना सर्वात महत्त्वाचा हा सल्ला आहे की मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी एकत्र येऊन काम करा. भांडवल मोठं नसतं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, स्वतःच्या भांडवलाने कधीच मोठा धंदा करता येत नाही. बापाच्या पैशावर जर बिझनेस करायला गेला तर नक्कीच तुम्हाला भीती वाटते, बाप मारेल बुडलं तर, म्हणून ते चालत नाही. तर माझं स्पष्ट मत आहे, एकत्र या, मोठे भांडवल उभं करा. सरकार पण तुम्हाला भांडवल देण्यासाठी तयार आहे, पण तुमची पहिलं पाऊल पडणं गरजेचं आहे. त्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि अजिबात घाबरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भीती वाटली ना तर व्हॅलेंटिनाच्या संतोष बांदलकडे या, एवढं सांगेल मी. आज इतक्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वीपणे कार्य करत आहात, असा कोणता माइलस्टोन आहे ज्याचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो? 19 वर्षापासून व्यवसाय करतोय आणि विद्यार्थी कॉमर्सचा असल्यामुळं शेअर मार्केटमध्ये आमचा एक्झिस्टन्स असावा, आम्ही तिथे लिस्टेड झालेलं असावं, असं खूप मोठं स्वप्न होतं. 24 डिसेंबरला दलाल स्ट्रीटवर जेव्हा मी गेलो आणि त्या ठिकाणी एका कंपनीचं ॲक्विजिशन सुरू केलं, तर आज सांगायला आनंद वाटतोय की पुढच्या महिन्यामध्ये आमची ओपन ऑफर येईल आणि ॲक्विजिशन जवळपास पूर्ण झाले आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड जी कंपनी आहे आमची, ती सूचीबद्ध होईल. तर आयुष्यातला खूप मोठा टप्पा आम्ही गाठल्याचं अभिमान वाटतोय या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून कंपनीला आणि कंपनीच्या ज्या योजना आहेत भविष्यातल्या, त्या आम्हाला पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची जी रसद आहे तिथून मिळणार आहे. तर ही खूप मोठी गोष्ट झाली माझ्या हिशोबाने.